पारू, आदित्य सर, आदित्य सर, रागवलात माझ्यावर? सर, मी अचानक गावाकडं काम निघालं, म्हणून मला जावं लागलं. म्हणजे एवढी गडबड झाली ना निघताना की मला तुम्हाला कळवता सुद्धा नाही आलं. सॉरी. खरंच गावी गेली होतीस तू? हो, मी सांगितलं ना, घरचं काम होतं. क्लिअरली खोटं बोलतेयस का तू? सावित्री आत्याने मला सांगितलं की तुला काहीतरी पुण्यात खूप मोठी ऑर्डर मिळणार होती, त्या संदर्भात तू बोलणी करायला, मीटिंग करायला गेली होतीस. आता तू म्हणतेस गावी गेली होतीस, गावी काहीतरी महत्वाचं काम होतं. यातलं नेमकं खरं काय आहे? आणि माझं म्हणणं आहे की तू गावी जा किंवा पुण्यात जा, कुठेही जा, पण मला सांगून जायला काय प्रॉब्लेम होता? माझ्यापासून लपवण्याची काय गरज होती? आणि आता तर तू जाऊन आलीयस, आता तरी खरं सांग प्लीज. मी जर का आदित्य सरांना दिशा मॅडम बद्दल काय बी सांगितलं तर आदित्य सर नक्कीच काहीतरी मोठा निर्णय घेतील. त्यांना शांत करणं खरंच कठीण होणार आहे. ते या सगळ्या प्रकाराबद्दल दिशा मॅडमना जाब विचारतील. आणि आता सध्या तरी असं व्हायला नकोय. दिशा मॅडमना डिवसलं तर अजून धोका होईल. होत्याचं नव्हतं करून टाकतील त्या. त्यामुळं त्यांच्या विरोधात जोवर काही ठोस पुरावा मिळत नाही तोवर मी देवी आईंना सुद्धा काही सांगू शकत नाही. ह्या संकटाला मला एकटीलाच झेलावं लागेल. पारू, पण मी नवरा आहे यार तुझा. मला खरं जाणून घ्यायचा अधिकार नाहीये का? आईने तुझ्यासाठी हळदी कुंकू अरेंज केलं होतं, तुला ते ठीक आहे, मी त्याच्याबद्दल एकही शब्द विचारत नाही. पण आता तू लिटरली माझ्या डोळ्यात डोळे घालून खोटं बोलतेस. मी हे सगळं सहन करावं अशी अपेक्षा आहे का तुझी? आजपर्यंत तू कधी अशी वागली नव्हती, आज का असं करतेस? प्लीज माझ्याशी. सिरियसली यार, मला खरंच कळतच नाहीये का. आदित्य सर, तुमचं रागावणं अगदी बरोबर आहे. मी गुन्हेगार ठरले तरी बी चालेल, पण तुमचं आणि या घराचं रक्षण करण्यासाठी मला हे मौन पाळावंच लागल. मला माफ करा. मी तुम्हाला सध्या तरी काहीच सांगू शकत नाहीये. हो मोनाताई, मीटिंग एकदम चांगली झाली बघा. तुम्ही सगळे आहात ना माझ्यासोबत, मग मला कसलीच काळजी नाही राहत. तुम्ही एकदम बेस्ट आहात. बरं, मी काय म्हणते, तुमची जर का कामं आटोपली असतील तर तुम्ही निघालात तरी चालेल. हो ठीक आहे, बाय बाय. दिशा मॅडमचा मेसेज. ए पारू, कसा झाला तुझा गावाकडचा प्रवास? कसा आहे माझा नवरा? माझ्या नवऱ्याला भेटून आलीस? मी नाही त्याच्यासोबत तर त्याला तिथे करमत नसेल ना. तुला काय वाटलं तुझी चाल मला समजणार नाही? तुझ्यापेक्षा 4 पावलं पुढची चाल चालते मी.
कितीही धडपड कर, काही अर्थ नाही. एक सुद्धा पुरावा सापडणार नाही तुला. तू काय करते, कुठे जाते यावर माझं बारीक लक्ष आहे. दिशा नाव आहे माझं, विसरू नकोस. बघ आता मी काय करतेय. तुला जेवढी ताकद लावायची आहे तेवढी लाव. दिशा मॅडम, या घरातले तुमचे दिवस भरत आलेत असं समजा. तुमची सगळी कारस्थानं पुराव्यानिशी सिद्ध करेल आणि तुमचा खरा चेहरा सगळ्यांसमोर घेऊन येईल. आता हा पुरावा मी डिलीट केला. प्रीतम सर, हां काय हो एवढ्या गडबडीत कुठं निघालात? अगं ऑफिसला चाललोय, जरा घाई आहे. हां ऐका ना, मस्त गरमागरम नाश्ता केलाय. नाश्ता केल्याशिवाय घराबाहेर पडू नका. तू केलंयस? हो. पारू, खूप भूक लागली आहे मला. आणि तुझ्या हातचा नाश्ता करून तर किती दिवस झाले नाही का? नाही नाही नाही, आज नाश्ता करूनच ऑफिसला जायला पाहिजे. गरमागरम नाश्ता दे. नाश्ता करतो आणि लगेच निघतो. हां लगेच आणते. दिशा, इतक्या सकाळी नक्कीच काहीतरी गडबड आहे. मला निघायला हवं. पारू, हा मला नको नाश्ता. मला भूक नाही, जरा घाई आहे. हां प्रीतम सर, अहो तुम्ही प्रीतम सर, काय झालं? फोन कोणाचा होता? प्रीतम सर एवढ्या गडबडीत कुठं गेले? नक्कीच त्यांना दिशा मॅडमचा फोन आला असणार. त्याशिवाय ते असं एवढ्या गडबडीनं जाणार नाही. प्रीतम सर किती घाबरले होते, गडबडीत होते. नक्की नक्की कुठल्या तरी मोठ्या अडचणीत अडकलेत ते. दिशा मॅडम आता त्यांना काही त्रास तर देत नसतील ना? देवा, काहीच कळत नाहीये. मलाच बघायला पाहिजे. दिशा, थांबव हे सगळं. हे बघ, आधी तू माझ्या जीवाशी खेळत होतीस, आता माझ्या घरच्यांना आणलेस या सगळ्यात. कळतंय? अगं तू जर हे सगळं थांबवणार असेल ना, तर मी कुठेही भेटायला यायला तयार आहे तुला. तुला हवं तर माझा जीव घे, पण माझ्या घरच्यांना सोड. हे रोज रोजचं मरण नको आहे मला. कळलं? तू ब्लॅकमेल करणं थांबव, मी कुठेही येईन. ओ नो 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 नो, बाप रे प्रीतम, केवढा घाबरतोस तू? इतकं नको घाबरू सत्ताच. अरे ही तर फक्त सुरुवात आहे.